नमस्कार मंडळी, कसे तुम्ही सगळे? मस्त मजेत आहे का? तर आता उन्हातानाचं बघा, आम्ही आलो इकडं शिवापूर पेठमध्ये. आमच्या सासूबाई आले ते, ननंदबाई आले ते. हे आमच्या ननंदबाई आहेत. तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये बघत असाल आमच्या ननंदबाईला. हे असते त्या मुंबईला. तर काल काहीतरी कामानिमित्त आले होते त्यांच्या पर्सनल कामामुळे. मग रात्री उशीर झाला यायला, 12 वाजले. रात्रभर 1 वाजता खिचडी केली जेवायला. आणि दुसऱ्या ताई आहेत त्या तुम्ही बघितल्या असतील, त्या गेल्या परत मुंबईला 5 वाजता. आता ह्या संध्याकाळी जाणार आहेत. तर ह्यांच्यासाठी आम्ही मस्त अशी खारी वांग्याची रेसिपी करणार आहे. तर तुम्ही बघत राहा. आता हे ताई म्हणतात खारी वांगे मला आवडते आणि आम्ही इथून मेवा पण नेणार आहे. आहे का? अकलूजमध्ये आले की मेवा तर सगळेच नेते ते, आहे का? पण माझी स्वतःची रेसिपी चांगली आहे, मला आवडते. मग तुमच्या हातचं खाऊ घालते का? हा, माझ्या हातचं खाऊ घालते. हां, मी आता ह्या वेळेस मी ताईंच्या हातचं खाणार आहे. आता ताई बघू आपल्याला खार वांग्याची रेसिपी कशी करतात आणि वांग टेस्ट करून मी खाल्ल्यानंतर सांगा तुम्हाला. हां, ओके. तर आम्ही थांबावो, आम्ही आलोय कशाला? इथं आमच्या सासूबाई येत्या. हे बघा, हे आमच्या सासूबाई सुनबाई आहे आणि मी सासूबाई. तर आलतो जोडवी करायला. कानात मला ऐकाय येत नाही, त्याचं पण बघा काय करावं लागतं. कानात मशीन घालायची, मशीन. मिसरी भेटत नाही हो, कोण मदत करता येत नाही मिसरीला. नाही येते ऐकायला बरं का, पण थोडंसं म्हणजे असं जरा मोठं बोलावं लागते. तर मग तिथं मुंबईमध्ये कसं आहे, ही करत नाही ती जोडवी जास्त, म्हणजे तिकडं करत नाही ती. मग इकडं आल्यावरच हे करून जातो. चला, इथं आलतो आम्ही ज्वेलरीमध्ये, शिवापूर पेठ आपलं जाऊया आपण. आज शंभू शंकराचा दिवस आहे. आज महादेवाचा दिवस आहे. महादेवाचा आमचं काय द्यायला लागले ते बरं का. हे बघा शिवापूर पेठ. इकडं सोनाराची दुकानं आहेत, परत इकडं पण आहेत असे मस्त मध्ये. कोण आलंय सांगा कमेंटमध्ये सोनाराच्या दुकानामध्ये इकडं, आणि कोणाला माहिती ते पण सांगा. तर तुम्ही हो, तर तुम्ही बघत राहा. आता फक्त मोठी बस आली आहे, पैसेवाली पार्टी. कोण आहे? ऐकू येत नाही. पण ही ढग आहे ना आपल्या इथं, तिकडं आपल्या इथं चला आता जोडवी घालायला चालू केले बघा. आता सुसुलीच्या पायामध्ये विश्वासावर घेतले, तुमच्या विश्वासावर घेतले, कळलं का? थांबा, जोडवी बसवायला लागले ते सासूबाईच्या पायात. आता अरे देवा, तुकडे काढावं लागतात थोडे थोडे. तुमच्या बोटात बसते बघा लगेच. तुम्ही काय नको म्हणते? काय नको म्हणते? शिवानीची फॅन घेतली की आपण ह्याच्यात घेतली व्हिडिओ मध्ये. काय नाव आहे तुझा? हा, सुबी. सुरभी. अच्छा, सुरभी. ही आमची शिवानीची लई मोठी फॅन आहे बघा. हिनं व्हिडिओ बघते ते लगेचच निघालते. पाय पुढं करा बघू कशी नात करते काय. होय, छान छान बघा. असे मस्त असे जोडे केलेत. नाही बाई, लेकीनं केले ते. लेक उठली बघा. ह्या लेकीनं केले ती. ह्या इकडे बघा. आंघोळ केली का? आंघोळ केली का? खीर आहे की एवढी मोठी? खिरीत जायचं नव्हतं का? हे थांबा, आपल्याला हे बघू द्या. सरका
फोडणी द्यायला लागलेत त्याला केलं झोपलं ते आधी सगळं झोपून यावं इजलं तवर हाय ते पांढरे येते चांगले येते तुम्ही जिंकला आम्ही हरलो कशाला नादी लागावं उगाच जिंकायला हारायला होय हो आहे त्याची दुधासारखी पण दुधाच्या पण बाहेर आहे झालं बाई एकदाच एवढा उशीर असते 4 तास घालवले नुसतं 4 तास घालवले तुम्ही काय सोनाराच्या दुकानात 4 तास काय घेतलं एवढं तुम्ही हा नाराज झाले आमची ननंदबाई हो काय झालं घेतलं तर घेतलं म्हणजे त्यांना नको ज्याला घेते ते त्याच्याकडून काढतो राहू द्या चला आम्ही आता जातो घरी मंडई घेऊन मला नाही माहिती त्या आयुष्यातून पहिली वर काहीतरी मागितल्या वास यायला लागले आमच्या ननंदबाई घ्यायला लागल्यात गजरे घालायला आहे का नाही त्या नाही घालायचं आम्हाला पिशवी धरा ननंदबाईच्या डोक्यामध्ये घालूया आपण इकडे या इकडे चालतंय मेहनाने घेतलंय गजरा आयुष्यातून पहिली वेळ घेतलंय मी गजरा ओके थँक्यू गुलाबाचं फुल देऊ का ननंदबाई गुलाबाचं फुल देऊ का मला ते गेले तिकडे छान आहे ते थांबा तोडले लांब एवढं सगळं तोडून केलं मोगराची फुलं आहे ती मोगऱ्याची फुलं आहेत नाही आता आम्ही घ्यायला लागलोय मंडई इकडचं झालंय सगळं आमच्या ननंदबाई घ्यायला लागले ते शेंगा भुईमुगाच्या बघ खाऊन येत मला आवडत नाही बरं का तरी पण घेते मी खायला तुटतच नाही का तोडून दे ग तो खाऊ नको खा तू कशाला म्हणली आता खाऊ होय तुटतच नाही कसे होय काका कसे ते 80 द्या. छान आहे मस्त आहे आता मी म्हणता विकायला बसू का हे आमच्या ननंदबाई काही पण घ्यायला लागले काही पण शेंगा घे कुठं कारले घे कुठं काही घे चालू आहे यांचं त्यांना कारल्याची भाजी खायची वांग्याची भाजी खायची घेतली कोथिंबीर घेतली आपण तिथे कुठं पलीकडे आज द्या ना आम्हाला 20 रुपये चांगले आहे तुम्ही मस्त असं अद्रक चहात टाकून खायचं चहात टाकून खायचं छान आहे ना म्हणून घेतलंय अगोदर घेतलं होतं पण हे जरा छान वाटलं म्हणून आणखीन घेतलंय मी चला ननंदबाई पैसे द्या कॅशर इकडे आमचा किती झाले बघा ह्या दोघी जण अशा चालायला लागले ते आणि माझ्याकडे पिशवी दिले पाठवा नाही काय पाठवा तुम्हाला सर का जरा पूर्व तर आम्ही घेतला आता बाजार सगळा आणि आम्ही आता चाललोय गाडीवर गेलो घरी आता इथं आहे बघा आमच्या इथं अकलूजमध्ये श्रीराम थिएटरच्या जवळ आलेलो आहे समोर हां तर चला आता जातो घरी आणि मस्त अशी वांग्याची कारल्याची रेसिपी करून तुम्हाला पैसे किती येते सांगा युट्यूबर वाल्यांना सांगा कमेंट मध्ये किती येते ताईला माहित नाही तुम्ही सांगा युट्यूबला पैसे किती येतात तुम्ही किती कमवता माहित नाही थांबा आता आमची फॅमिली तुम्हाला सांगते पैसे किती येते ते ना तुम्ही फक्त सांगा आता पैसे किती येतात हां नाही कमेंट बघायचं तुम्ही युट्यूबला पैसे किती येतात ते आता युट्यूबवाले सांगतात बघा फॅमिली माझी किती पैसे येतात ते वांग 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 खारं वांग मस्त असं बघा केलंय बघा धरून वांग खारं वांग नंदाला आवडते त्यामुळं ननंदबाई म्हणलं मला खारं वांग करायचंय त्यामुळं करायला लागले काय का नाही आणि इकडं बघा कारले शिजवून ठेवलंय मीठ टाकलंय आणि कारले शिजवून घेतले आता मीठ का टाकलंय हे तुम्हाला सांगते कारण कारल्याचा कडूपणा निघून जाते आणि म्हणजे माझ्या हातनं कारलं कडू होत नाही का होत नाही तर मी सतत कडू आहे किती जरी कडू करायचा प्रयत्न केला तरी होत नाही तर चला खारं वांग तर झालंय मस्त बघा असं पाणी टाकायचंय थोडंसं नॉर्मली आणि झालं आपलं तयार वांग तयार झाली की तुम्हाला दाखवते आणि
आणि कारल्याची भाजी पण कशी करायची ती पण तुम्हाला दाखव बघत राहा. जेवा काय जेवा जेव. जेवा कारल्याची भाजी केली एक नंबर वांग केलंय पण एवढं काय जरा खास ना झालं नाही थोडस बरं का. हा तर काही सगळी पंगत बसली जेवायला वांग तोंड खायला घातलंय कारलं झाड ते हो काय इकडं सांगितलंय ह्यांनी रेसिपी कारलं आणि वांग त्यांना खायचं होतं माझं काही नव्हतं त्याच्यात. दोंड खाल्लं नाही धोंडा हा आणून बाहेर जागा धोंडे घेऊन ये बाहेर चिव. दोंड चला जेवण करून घेतो ह्याला 8 वाजता बस आहे त्याच्यामुळे फास्ट जेवण करून घेतो आम्ही सगळेजण आता.